बॉलिवूडनेही क्रिकेट आणि हॉकी अशा खेळांवर चित्रपट काढले. काही झालं तरी भारतीय खेळते, पण दिग्दर्शक तेजस देवस्करचा पहिला चित्रपट अजिंक्य चक्क बास्केटबॉलची वार्ता करतो. संदीप कुलकर्णी आणि कादंबरी कदम यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एका विवाहित बास्केटबॉल कोचची कहाणी सांगतो. नेहमी अजिंक्य असलेला बास्केटबॉल कोच अनंत धर्माधिकारी एक बास्केटबॉलची सिरीज हरतो आणि बायकोला शब्द दिल्याप्रमाणे तो हा खेळ कायमचा सोडून देतो. फायनल हरलो ना तर बास्केटबॉल सोडून देईन कायमचा. पुढे स्वतःवर आणि बायकोवर रागवून तो या खेळापासून दूर जायचं असं ठरवतो आणि म्हणूनच औरंगाबादला स्वतःची पोस्टिंग करून घेतो. तो ठरवतो की आता फक्त काम, नो बास्केटबॉल ॲट ऑल. आपला इगो आणि अहमपणा हा नात्यांपेक्षा आणि भावनांपेक्षा मोठा आहे असे समजणारा अनंत बायकोपासून दूर औरंगाबादमध्ये राहू लागतो. आपली बास्केटबॉल मधील कलिक कोच भावना हिला शह देण्यासाठी पुढे औरंगाबादमध्येच बास्केटबॉलची टीम बनवतो. बास्केटबॉलच्या ग्राउंडमध्ये फुटबॉल खेळणाऱ्या मुलांना तो बास्केटबॉल शिकवतो. त्या मुलांमध्ये राहून त्याला आपल्या जबाबदाऱ्यांची आणि बाहेरच्या जगाची जाणीव होते. मग बायको सोबतचा आपला व्यवहार आणि वागणूक या सगळ्याची उकल त्याला हळूहळू होत जाते आणि असाच चित्रपट फुलतो. चित्रपटात 2च गाणी आहेत आणि दोन्ही श्रवणीय आहेत. चित्रपटाला एक फ्रेश लुक आहे. पार्श्वसंगीताचा समतोल मस्त आहे. काही सीन्स मध्ये पार्श्वसंगीताचा अजिबात वापर केलेला नाही. हा फरक चित्रपटाला एक मॅच्युअर्ड लुक देतो. संदीप आणि कादंबरी कपल म्हणून फार रोमॅन्टिक वाटले. ग्लॅम डॉल आणि संसारी स्त्री या व्यतिरिक्त सई धर्माधिकारीची कॉर्पोरेट भूमिका फार आजची वाटते. चित्रपटात फ्लॅशबॅकचा खेळ बराच वेळ चालतो. कथानक हळूहळू रेंगाळू लागतं. क्रिकेट, हॉकी, फुटबॉल सोडून बास्केटबॉल का असं अनेक जण विचारतील. तरीही एक नवा खेळ म्हणून बास्केटबॉल हा खेळ चित्रपटात काही वेगळं स्पिरिट ऍड करू शकत नाही. कमी प्रेक्षक असलेल्या स्टेडियममुळे हे स्पिरिट आणखी निरुत्साही होत जातं. निजी आयुष्यातील जबाबदाऱ्यांचा उलगडा बास्केटबॉलच्या खेळातून होणं हे जरी चित्रपटाचं उद्देश असलं तरी चित्रपटात खेळाचं स्फुरण कमी पडतंय हे नक्की. नवीन खेळ, नवा लुक, नवीन प्रकारचं चित्रीकरण यासाठी चित्रपट नक्कीच स्तुत्य आहे, पण चौकटी बाहेरचं कथानक वगैरे नाही. राष्ट्रीय मराठीतर्फे अजिंक्य या चित्रपटाला आम्ही देतोय 3 स्टार्स.